नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। आदिवासी विकास विभाग लँड अ हँड इंडिया मध्ये झाला सामंजस्य करार। विजय सम्मान दिवस रॅली काढीत साजरा। साक्री सी.गो. पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय आविष्कार 2024 चे आयोजन आणि धुळे शहरात आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धेचा समारोप। आता बातम्या विस्ताराने। आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। त्यासाठी प्रशासनाकडून लँड अ हँड इंडिया या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे। या कराराच्या माध्यमातून इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक आदिवासी विकास आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी नितीन रणशूर यांनी दिली आहे। आदिवासी विकास विभागाच्या राज्यात 497 शासकीय आश्रमशाळा असून त्यामध्ये सुमारे 2 लाख विद्यार्थी धडे गिरवितात। आश्रमशाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सन 2014-15 शैक्षणिक वर्षापासून व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। सध्या राज्यातील 179 आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत व्यवसाय शिक्षण घेत आहे। लँड अ हँड इंडियाच्या सामंजस्य करारामुळे आता इयत्ता 6वी ते 8वीच्या 26,672 विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्यात येणार आहे। त्यात नाशिक अप्पर आयुक्तालयाच्या 11,825, ठाणे अप्पर आयुक्तालयाच्या 7,982, नागपूर अप्पर आयुक्तालयाच्या 3,016 तर अमरावती अप्पर आयुक्तालयाच्या 3,849 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये अनेक आहेत, ज्यात पारंपरिक व कौशल्य शिक्षणामधील दरी कमी करणे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यांमध्ये कौशल्य शिक्षणासाठी इतर विषयाप्रमाणे 110 तास राखीव ठेवणे, व्यवसाय शिक्षकांना प्रशिक्षण, इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत पूर्व व्यवसाय शिक्षण, आश्रमशाळांमध्ये दर्जेदार साहित्य उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपद्वारे रोजगारक्षम बनविणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व क्षेत्रभेटी, व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 213 शासकीय आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे। टप्प्याटप्प्याने उर्वरित आश्रमशाळा यात सामावून घेतल्या जाणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता 6वी पासूनच पूर्व व्यावसायिक शिक्षण दिले जाईल। करार करतेवेळी आयुक्त नयना गुंडे, अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, सह आयुक्त संतोष ढुपे, आर पाटील व सहकारी उपस्थित होते। महा रेजिमेंटचा 53वा थानपीर युद्ध दिवस हा विजय सम्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे। या निमित्ताने धुळे शहरातून भव्य रॅली काढण्यात आली आहे। थानपीर युद्धातली कामगिरी विशेष उल्लेखनीय अशीच राहिली आहे। याचे स्मरण करीत 13 महा रेजिमेंटच्या 53व्या थानपीर युद्ध दिनानिमित्ताने धुळे शहरातून विजय सम्मान दिवस साजरा करीत रॅली काढण्यात आली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून तेथून प्रारंभ झाल्या रॅलीचा समारोप सैनिक लॉन्स या ठिकाणी करण्यात आला। या उत्सवात सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। साक्री येथील सी.गो. पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय आविष्कार 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित स्पर्धेत तब्बल 1059 विद्यार्थ्यांनी
आपल्या संशोधित विषयाचे सादरीकरण केले आहे। साक्री येथील विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता धुळे जिल्हास्तरीय आविष्कार 2024 चे आयोजन करण्यात आले होते। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग द्वारा आयोजित आविष्कार 2024 हा उपक्रम घेण्यात आला आहे। महाविद्यालयात होणाऱ्या या जिल्हास्तरीय आविष्कार 2024 मध्ये धुळे जिल्ह्यातील 4ही तालुक्यातील विविध महाविद्यालयांचे पदवी पदव्युत्तर संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते। सदर कार्यक्रमाप्रसंगी कपचो उमवी जळगावचे कुलगुरू मंगलाताई सुरेश पाटील, जळगावचे प्रकुलगुरू प्राध्यापक ST इंगळे, कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। विद्या विकास मंडळाचे डॉक्टर DL सोनवणे यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमाचे उद्घाटन कपचो उमवी जळगावचे प्राध्यापक BL चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून कपचो उमवी जळगावचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक S पाटील उपस्थित होते। महाविद्यालयात होणाऱ्या जिल्हास्तरीय आविष्कार 2024 मध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून 1059 विद्यार्थ्यांनी आपले संशोधित विषयाचे सादरीकरण केले, तर विद्याशाखा निहाय एकूण 6 प्रवर्गातून विद्यार्थ्यांचे सादरीकरण ठेवण्यात आले होते, ज्यात मानव्य विद्या, भाषा व ललित कथा, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, मेडिसिन आणि फार्मसी, कृषी आणि पशुसंवर्धन विद्याशाखांचा समावेश होता। तर कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालय स्तरावर संपूर्ण तयारी झाली असून आयोजन समितीतील डॉक्टर नवीन दंडी, डॉक्टर हरिभाऊ तिडके, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे, उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील, समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, सहसमन्वयक डॉक्टर प्रीतम तोरवणे तसेच महाविद्यालयातील विविध समितीतील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी बांधव व राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवक आदींनी अथक परिश्रम घेतले आहेत। शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धा सन 2024-25 चे समारोप करण्यात आला आहे। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करीत बक्षीस वाटप करण्यात आली आहेत। धुळे शहरात राज्यस्तरीय शालेय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। शासनाच्या क्रीडा व युवक सेवा व संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धांचे शानदार उद्घाटन 3 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते। धुळे शहरातील गरुड मैदानावर आयोजित स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधित मार्गदर्शन केले। या क्रीडा स्पर्धेत राज्यभरातून खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान विजयी खेळाडूंचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करीत सन्मान करण्यात आला आहे। विद्यार्थी खेळाडूंच्या सोयी सुविधांची व्यवस्था देखील आयोजक समितीकडून चोखपणे करण्यात आली होती। स्पर्धेसाठी निवड झाली आहे, त्यानंतर आमच्या या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि मान्यवरांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमच्याकडनं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला पदक मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, जी तुम्ही दरवर्षी पूर्ण करतातच, परंतु याही वर्षी ती पूर्ण होईल या ठिकाणी अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो। आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर, त्यानंतर सर्व संघटनेचे पदाधिकारी, सगळे ज्ञात अज्ञात व्यक्ती ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत केली आहे, धुळे जिल्ह्यातले आणि शहरातले सर्व खो खो खेळाडू, त्यामध्ये सर्व पातळीवर खेळलेले, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले सर्व खेळाडू यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समोर जे आमचे उभे मित्र कंपनी प्रेस की ज्यांनी खऱ्या। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।